ताई, लिहिलंस का तू पत्र? नाही अगं, मी घरातली सगळी कामं आवरून सरळ इथेच आले. दुपारी लिहिते. दुपारी? ताई अगं काय वेडी आहेस का तू? तू दुपारी लिहिणार मग पत्र पोहोचणार कधी? हे बघ, तू आत्ता लिहिलंस ना तर मी प्रायव्हेट कुरिअरला पोस्ट करीन, म्हणजे संध्याकाळपर्यंत पोहोचेल. अगं पण मग दुकान कोण सांभाळणार? त्यात काय, चहाच द्यायचा आहे ना, मी देते. तू हे घे, ही घे वही आणि हे पेन, हे घे आणि जा पत्र लिही. टपरीच्या मागे बसून लिही, जा. प्रिय बोका, नको. राजवर्धन सर, मला माहिती आहे तुम्ही दुखावले असाल, तुम्हाला खूप वाईट वाटत असेल, पण हे असं जरी असलं ना तरी आपल्यातलं नातं एवढ्याशा घटनेमुळे तुटू शकत नाही. कारण विषय असा आहे की कुठलंही नातं येणाऱ्या संकटांना तोंड देत उभं राहिलं पाहिजे, तर ते खरं नातं. मला तरी वाटतं आपल्यात जे काही सुरेख मैत्रीचं नातं आहे ना ते टिकून राहावं, भलेही आपल्यात अंतर असेल तरीही. गौरे, अगं तू इथे काय करतेस? कावेरी कुठे आहे? तात्या, ताई घरी गेली. घरी गेली? हा, घरी गेली. बर बर, हे बघ, तू बघ कुणाला काय हवं का ते. मी आलो जरा मागे जाऊन विडी मारून. हा तात्या, मागे नाही जायचं. का? अगं का मागे नाही जायचं? मागे का नाही जायचं? सांभाळ सांभाळ सांभाळून होतं. हा सांगते. हा, किती व्हिडिओ ओढता हो तुम्ही? मी ताईला नाव सांगेन. हा, हे गौरे, शहाणपणा करू नका. म्हणे मी ताईला नाव सांगेन. तू काही नाही, तू तिथे 2 मिनिटं थांब, मी आलो पटकन विडी मारून. तात्या, नाही नाही, विडी नाही ओढायची. हो ग? आणि तुम्ही मागे गेलात तर दुकान कोण सांभाळणार? अगं तू आहेस ना. नाही नाही, मला कॉलेजला जायचंय. ओ अच्छा. तू एक काम कर, एवढा वेळ सांभाळलंस ना, आणखी 2 मिनिटं सांभाळ ना, मी आलो पटकन विडी मारून. हा पटकन. मग हो पण तात्या, ते हे सापडत नाहीये. अगं काय? ते काय मागायचं होतं मला. हा, गरम मसाला सापडत नाहीये. गिऱ्हाईकाने स्पेशल चहा बनवायला सांगितलाय. गौरे, अगं चहात कुणी गरम मसाला टाकतं का? नाही टाकत का? नाही, चहाचा मसाला टाकायचा असतो. बावळट. तो बघ तिकडे ठेवलाय. जा, आलो मी. कावेरी, काय ग बाय, तू इथेच आहेस? ही म्हणाली तू घरी गेलीस. काय ग? अरे, तू इथेच आहेस? मला वाटलं घरी गेलीस.
बघा तात्या ही कसं करते, घरी जाते असं सांगून मला कामाला लावते. काय चाललंय ना तुम्हा दोघींचं कुणाच ठाऊक. काय घालायचं तो गोंधळ घाला. मीच बघतो चहाकडे. हा चल. तात्या मी कॉलेजला जाते. हा घ्या याच्याकडून चहा बनवून. हो हो. सॉरी. जरा बघून चला काकू. एक्सक्यूज मी, काय म्हणालास? काकू तुला मी काकू दिसते? आता साडी नेसली म्हणजे काकूच ना. स्टुपिड. अरे काय प्रॉब्लेम आहे? हा काय प्रॉब्लेम आहे तिने साडी नेसली तर? अरे ती आणि आम्ही बघून घेऊ ना. तुला काय प्रॉब्लेम आहे तिला काकू म्हटलं तर? त्यांनी साडी नेसली आहे म्हणून काकू दिसतात तुला त्या? हा आपल्या संस्कृती आणि परंपरेमध्ये साडी नेसतात आणि साडीमध्ये त्या जास्त कम्फर्टेबल फील करत असतील म्हणून नेसली आहे साडी. त्या चिडवण्यासारखं काय? माइंड युअर ओन बिझनेस. ती बहीण लागते का तुझी? तो मुद्दाच नाही, पण तिच्याशी नीट बोलायचं, कळलं? ए आम्ही कसंही बोलू, समजलं ना? तुझा ऐकडनं चल. काय धक्का देतो? हा काय धक्का देतो? काय करतोय? सोडा मला. सोडा मला. सोड. प्लीज सोडा त्याला. अहो राज, बाजूला व्हा. काय चाललंय? बाजूला व्हा. काय चाललंय?
कोण आहे? राजवर्धन मोहिते. कोणी का असे ना, त्याला सांग ना जरा मात कमी दाखव म्हणून. चला यार, सगळा मूड खराब केला यांनी. बघण्यासारखा चेहरा झाला होता रत्नमालाचा. तो राज उलटून बोलल्यानंतर कसला चेहरा पडला तिचा. मला कानाखाली मारल्या होता ना. आता बघा म्हणा कशा नियती एका मागोमाग एक थपडा मारते ते. करा म्हणावा आता सहज मुकाट. मी नाही का केलं. तो राज पदोपदी तिचा अपमान काय करतोय, पदोपदी उलट काय बोलतोय. नाही नाही, हा जो आवाज आहे ना तो मला मारलेल्या थपडांपेक्षा कैक पटीने मोठा आहे. नियती हा ज्या थपडा मारते ना तिला, त्यामुळे कानठळा बसले असतील तिच्या. इथेच भोगावं लागतं का सगळं. आपण दुसऱ्याला त्रास देतो ना, तेव्हा तो त्रास आपल्यावर उलटतोस. भोगा म्हणा आता. नाहीतर काय. नाही नाही, पण हो हे जे सगळं चांगलं जुळून आलंय. म्हणजे बघा ना, आता राजवर्धनच तिला धडा शिकवतोय म्हटल्यानंतर आपलं काम आणखी सोपं झालंय आता. आपल्याला वाटलं आपला प्लॅन फसला, पण आपला प्लॅन खरं तर सक्सेसफुल झाला. कावेरी तुरुंगातून जेव्हा बाहेर आली ना, तेव्हा मला वाटलं झालं, सगळं मुसळ केल्यात गेलं. पण नाही, फायनली आपल्याला त्या प्लॅनचा फायदाच झाला. म्हणजे कावेरी वेगळी झाली आणि राजवर्धन निघून गेला. आता काय राजवर्धन असून नसल्यासारखं आहे. आता राहिलाय तो फक्त आपला आदित्य. डोंट वरी बाबा. आदित्यला प्यादा म्हणून कसं वापरायचं ना, हे मला खूप चांगलं माहिती. त्याला माझ्या शब्दाच्या आणि प्रेमाच्या जाळ्यात असं अडकवेन ना, की जरी आदित्यला वाटलं ना की या जाळ्याच्या बाहेर पडावं, तरी तो पडू शकणार नाही. आता रत्नमाला एकटी पडली. आता खऱ्या अर्थाने तिला आपली किंमत कळेल. राज, नकोय मला. राज, तू का वाद घातलास त्यांच्याशी? काय झालं नेमकं? नाही, काही नाही. अरे काय नाही कसं? तू उगाच का वाद घालशील त्यांच्याशी? काहीतरी तर झालं असेल. सांग ना राज, काय झालं? तो मुलगा त्या मुलीला साडी नेसण्यावरून बोलला. तिला काकू म्हणाला, चिडवतही होता. मग मग म्हणजे आता साडी नेसली त्यात चिडवण्यासारखं काय आहे? अरे पण तू पण तर काऊला चिडवायचंस की. तेच झालं कदाचित. मला क्षणभरासाठी असं वाटलं की कोणीतरी काकूंना बोल, आणि मग मला ते सहन नाही झालं.
हे बघ राज, सावर स्वतःला. तू काहीही केलंस तरी काऊ परत येणार नाहीये. जितकं दुःख तुला होतंय तेवढं मलाही होतंय. पण आता हे सगळं घडलंय त्याचं, आणि काऊ इथून गेल्याचं किती दिवस गिल्ट घेऊन बसणार आहेस आणि किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहेस. मूव्ह ऑन कर राज. हे बघ, हे असं करून काहीही होणार नाहीये. आणि हे बघ, डोंट टच मी. काय झालं? कोणीतरी मला जीव लावण्याची, माया करण्याची सवयच नकोय मला. काकू माझ्या लाईफ मध्ये येण्याआधी मी सगळ्यांशी रूडली वागायचो. कुणावर कधी जीव लावला नाही, माया केली नाही, कुठलंही नातं जपलं नाही, आणि मी तसाच बरा होतो असं वाटायला लागलंय मला आता. कारण त्या लाईफ मधून गेल्यावर काय घडतं हे आता कळतंय मला. त्यामुळे प्लीज माझ्यावर जीव लावत बसू नकोस. इनफॅक्ट लाईफ मध्ये मला आता कुठलंच नवीन नातं नकोय. संध्याकाळी फ्री झालीस की सांग मला, एखाद्या पार्टीला जाऊ. मॅडम, आपण ज्या 5 कॅफेची जबाबदारी कावेरी मॅमना दिली होती त्याचे अकाउंट चेक करायचे राहिले, तर कुणीतरी त्या कॅफेजना व्हिजिट दिली पाहिजे. ठीक आहे, मी जाईन. ओके. कावेरी मॅमने काही मीटिंग शेड्यूल केल्या होत्या, त्या पुढे गेल्यात. त्या अजून पोस्टपोन करून नाही चालणार. शिवाय कावेरी मॅमने आपल्या कॅफेच्या एकूण कामकाजाच्या पद्धतीवर काही सजेशन्स, काही चेंजेस सुचवले होते. त्यावरही ठोस असा निर्णय झालेला नाहीये. शिवाय मॅडम, ठीक आहे नेहा, करते मी सगळं. कावेरी जाताना मागे खूप जबाबदाऱ्या टाकून गेलीये. ठीक आहे, तू एक काम कर नेहा, तू ज्या ज्या मीटिंग्स असतील ते सगळ्या लाईनअप कर, आजच्या शेड्यूल मध्ये लावून टाक. आणि कावेरीची पण जी काही पेंडिंग काम आहेत ती सगळी आणून मला दाखव. बघते काय करायचं ते. ठीक आहे मॅम, दाखवते. कावेरी, तुला कल्पनाही नाहीये तू माहेरच्या चहाचा किती मोठा आधार झाली होतीस. तू नाहीयेस, राजवर्धन नाहीये. मी कसा सांभाळणार आहे हा डोलारा. ताई, ताई, अच्छो, काय झालं? ताई हे बघ. अरे, हा राज आहे आपला. आणि त्याला का मारताय ती माणसं? बच्चू, हा काय प्रकार आहे? मला काहीच माहित नाही ताई. एका हॉटेलमध्ये काहीतरी वाद झाला म्हणून 4 टार्गेट पोरांनी मारलं त्याला. ही न्यूज आहे ना व्हायरल झाली सोशल मीडियावरती. एक श्रीमंत मुलगा खूप मिजाज दाखवत होता म्हणून त्याला 4 लोकांनी मारलं असं ट्रोल करतात राजा लोक. ताई काय चाललंय हे? तू एवढ्या सगळ्या मध्ये तरी कमवलेलं राज धुळीला मिळवणार आहे. आई, त्याला सावरायला हवं.